आणि जर हे समजा झालं नाही तर भविष्यातलं महाराष्ट्राचं राजकारण बर्बाद झालं म्हणून समजा, महाराष्ट्र बर्बाद झालं म्हणून समजा. हे अशाच प्रकारचं राजकारण याच्यापुढे महाराष्ट्रामध्ये सुरू राहणार आणि महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या भविष्यातल्या सगळ्या पिढ्या या ह्यांच्या खाली फक्त लोळत राहणार, लोळत. आज जो तुमच्या समोर आलोय ते एवढंच सांगण्यासाठी आलोय, गेली 5 वर्ष जो तुमचा अपमान झालाय तो विसरू नका. या लोकांनी जे तुमच्या मताशी जे खेळले ते विसरू नका. आज मी तुमच्या समोर जी माणसं आणलेली आहेत ही प्रामाणिक माणसं आहेत. आमचा संदीप पुढे गेला. संदीप, एका गोष्टीची तुम्हाला 100% हमी देतो, 100%. या मतदारसंघातल्या प्रश्नांसंदर्भात तुम्हाला कधी संदीप देशपांडेला भेटायचं असेल, तुम्हाला अपॉइंटमेंटची गरज लागणार नाही. आणि म्हणून हे कोर्टामध्ये आग असलेली ही सगळे माझे सहकारी येत्या 20 तारखेला आपण कुठेही न चुकता गेली 5 वर्ष डोक्यामध्ये